सोनाली, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप सुंदर तुझी एंट्री झाली होती बिग बॉसच्या घरात. बिग हं. बॉस 8 सीझन गाजवल्यानंतर तू मराठी बिग बॉसमध्ये आली होतीस. हो. पहिले तर काय सांगशील की बिग बॉसमध्ये मराठीचं म्हणजे जेव्हा कॉल आला, मनाची तयारी कशी केली होती की आता घरामध्ये जाऊन आपल्याला खूप काही करायचं आहे. सो कसं प्रिपरेशन झालं होतं तुझं? स जेव्हा मला मराठी बिग बॉससाठी विचारलं, तेव्हा मी ऑब्व्हियसली खूप खूप एक्सायटेड होती आणि मला असं वाटलेलं की मी शोमध्ये खूप चांगलं करणार. कारण मी हिंदीमध्ये खूप चांगलं केलेलं, मला प्रेक्षकांनी खूप पसंत केलेलं. मी शोमध्ये खूप एक्स्पेक्टेशन घेऊन गेलेली, खूप स्ट्रॅटेजीज बनवलेले आणि मला माहीत होतं की मराठी तर आपलीच भाषा आहे आणि जेव्हा आपण स्वतः महाराष्ट्रीयन असल्यावर जेव्हा तुम्हाला अशी काही संधी मिळते तर तुम्ही नक्की घेणार. तर या एक्स्पेक्टेशन तर खूप होते, स्ट्रॅटेजीज खूप होते आणि मी खूप प्लॅन पण केलेला. मी स्वतःला टॉप 5 आणि फायनलमध्ये पण बघत होती. पण अनफॉर्च्युनेटली तसं झालं नाही. बरं सोनाली, असं असतं ना की तू मराठी आहेस आणि हिंदी तू बऱ्यापैकी गाजवलेला आहेस. हो. जेव्हा तुला कॉल आला मराठीमध्ये तुला जायचं आहे, घरच्यांची रिएक्शन पहिली तर कशी होती? आय थिंक जेव्हा मी माझ्या पेरेंट्सला सांगितलं की मी आता बिग बॉस मराठी करत आहे, त्यांचं पहिलं रिॲक्शन असं होतं, "गं बाई, पुन्हा कशाला?" तर हे सर्वात पहिला त्यांचे रिॲक्शन होते आणि मी सांगितलं की "व्हाय नॉट? याचा मराठी आपण सगळे मराठी आहे." आणि मला सर्वजण विचारतात की "तू महाराष्ट्रीयन आहे, तुम्ही काय मराठीमध्ये केलं आहे?" तर जेव्हा ही संधी मिळाली, हो, मी घेतली आणि रिॲक्शन तर तेच होतं की "ओह नो, अगेन." बरं, मराठीमध्ये 17 स्पर्धक होते बिग बॉसच्या घरामध्ये. हं. सगळ्यात जास्त सोनालीचं कोणासोबत जमलं होतं किंवा त्यांची मैत्री तुला बऱ्यापैकी आवडत होती? माझं ॲक्चुअली सर्वांबरोबरच जमलेलं. मी खूप न्यूट्रल होती. सर्व खूप चांगले आहे. खूप हंबल आहे. खूप कलाकार आहे. सगळे खूप टॅलेंटेड आहे आणि प्रेमळ पण आहे. तर कंटेस्टंट वाईज तर आय थिंक माझं कोण असं फेव्हरेट, एक फेव्हरेट, 2 फेव्हरेट असे नव्हते. माझं सगळ्यांबरोबर खूप चांगलं रॅपो होतं. बरं, तुझी एंट्री झाल्यानंतर असं आम्हाला जाणवत होतं की तू बऱ्यापैकी सगळे प्रॉब्लेम्स असतील ते तू हं, बऱ्यापैकी सगळे हँडल करत होतीस आणि समजूतदारपणा तुझ्यामध्ये दिसत होता. हं. घरामध्ये तुला असं काय वाटत होतं की सगळ्यात बेशिस्त किंवा बऱ्यापैकी सगळे रूल्स मोडणारा वगैरे ही व्यक्ती आहे जिच्याबरोबर आपलं कधीच पटू शकत नाही? आय थिंक ह्याच्यावर मी कमेंट हेच करणार आहे, की जेव्हा आपण वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रातनं येतो, जेव्हा एवढे सगळे वेगळे लोकं येतात, काही जणांची मी जेव्हा बॅकग्राऊंड बघितलं, ते म्हणजे रोशन आय थिंक रोशनने सांगितलं, की तो हमाल होता आणि जो प्रभू आहे ते शेतीत पाणी देतात. तर त्यांना रोजगार त्यांचा काहीतरी ₹300 आहे. मग एकीने सांगितलं त्यांची मम्मी हॉस्पिटलमध्ये काम करते. तर सगळे जेव्हा एवढा बॅकग्राऊंड कोणाचे डॅडी आय थिंक डिलिव्हरी बॉय आहे. तर जेव्हा तुम्ही एवढ्या वेगळ्या-वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं येतात, तर तुम्हाला माहीत आहे की अ, तो म्हणजे मी मेंटली प्रिपेअर होती की मला काय असं प्लेझंट भेटणार नाही आहे. तर मी मेंटली थोडी प्रिपेअर्ड झालेली की शिस्ती वाईज आणि थोडं हायजीन वाईज थोडंसं कॉम्प्रोमाईज होणारच आहे, जे झालं ॲक्चुअली. बरं सोनाली, तुझं आणि राकेश बापटचं हं, बॉन्डिंग बऱ्यापैकी होतं तिथे हं, दिसत होतं. आणि त्याच्यानंतर सगळे म्हणजे आता तू सुद्धा इंडिव्हिज्युअल खेळत होतीस. हं. प्रत्येक जण म्हणजे घरात गेल्यावरती ग्रुप तर होतातच. अ, असं वाटत होतं का की तुला या ग्रुपमध्ये जॉइन व्हावं किंवा आपल्याला हे सपोर्ट करतील? आय थिंक सुरुवातीला राकेश बापटबरोबर माझं थोडा फनी बॉन्ड होता. कारण मी थोडी चिल आहे, थोडी फनी आहे, एंटरटेनिंग आहे आणि त्यांना थोडी मी वेगळी वाटत होती. त्यांना वाटत होतं राकेशला, की मी अशी आहे, तशी आहे, मी थोडी रिबेल आहे. फॉर नो राईम एंड रिझन. तो नेहमी बोलायचा, "यू आर अ रिबेल विदाऊट अ कॉज." तर तो असं मला बोलायचा आणि म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा माझं भांडण झालेलं, ऑब्व्हियसली मला चावी भेटेल तर मला माहीत होतं, की मला काम करायचं नाही आहे आणि तेच मी मोठ्याने बोललेले, की मी काम करणार नाही, मी इथे काम करायला आलेली आहे. तर जेव्हा सुरुवातीला तुम्ही जेव्हा असे काही स्टेटमेंट्स देता, तर लोकांना तेच लक्षात राहते आणि हालाकी मी आतमध्ये खूप काम करत होती. कारण तिथे जेव्हा जातो, तेव्हा खूप कामं असतात आणि जेव्हा तुम्ही 17 जणं असतात, किचनमध्ये एवढं काम असते तुम्हाला जेवणचं कारण ऑब्व्हियसली माझं पोट खूप सेन्सिटिव्ह आहे, तर मी जेवण खूप वेगळं खाते. तर काम मला सतत करावं लागत होतं. बेड्स बनवावे लागत होते आणि वॉशरूमचं काम होतं.
तर राकेश बरोबर हां ती एक फनी बॉन्ड होता, पण मला राकेशचं आहे ना थोडेसे मीन साईड दिसत होते, त्याचे थोडे कॅरेक्टरिस्टिक कळण्यात येत होते. आणि मी त्यांच्याबरोबर बॉन्ड होता, इंडिव्हिज्युअली माझा सगळ्यांबरोबर बॉन्ड होता. मी कुठल्याही ग्रुपला सपोर्ट करत नव्हती, माझं असं होतं. बरं, आताच नुकताच एक टास्क झाला होता, हम्म. त्याच्यामध्ये राशनचं होतं, हम्म. टार्गेट करायचं होतं, बॉल मारायचं होतं. हां. सो तू तन्वीला म्हणजे अपोजिट होतात तुम्ही दोघं, आणि त्याच्यानंतर तुमचं बोलणं झाल्यावरती तन्वी खूप हायपर झाली होती. सो करेक्ट. कसा आहे तिचा स्वभाव? कारण दिसताना मला वेगळं दिसतं आणि आता तू घरात राहून आलेली आहेस. आय थिंक तन्वी शो खूप स्टडी करून आलाय. तिने मला वाटते सगळे सीझन खूप चांगल्या रीतीने फॉलो केलं आहे आणि तिला जिंकायचं आहे शोमध्ये. तर मला आठवते जेव्हा आमचा पहिल्यांदा कॅप्टन्सीचा टास्क पण झालेला, तिने येऊन माझ्याबरोबर डील केलेली की तू मला कॅप्टन्सीमध्ये सपोर्ट कर, तू हरून जा आणि मी तुझं जेवण बनवेन. तिने मला हे सांगितलेलं. मी बोलली विदाऊट कॅप्टन्सी सुद्धा तू माझं जेवण बनवत आहे, तर त्यात काय फेअर डील आहेच नाही. आणि तर ती बोलली हो की मला फर्स्ट कॅप्टन्सीचं मला हे पाहिजे होतं टायटल. तर मी बोलली पण लोकांना फर्स्ट कॅप्टन्सी याद नाही राहत, विनर याद राहतो. तर तिचे काहीतरी आपलेच गोष्टी होत्या आणि ती बोलली मी प्रॉमिस केलेलं, मी माझ्या आई वडिलांना प्रॉमिस केलेलं, म्हणजे काहीतरी तिचे काहीतरी गोष्टी होत्या जे मी रिलेट करू शकत नव्हती. आणि तिचा स्वभाव हे आहे की आय एम शुअर ती बाहेर अशी नसेल, ती शोमध्ये आहे म्हणून ती सगळ्या गोष्टी करत आहे. तर ती 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 बोलते की मला संधी भेटलाय तर मी माझा सगळा टॅलेंट दाखवणार, डान्सचा दाखवणार, भांडण्याचं दाखवणार, मी शोमध्ये सगळं कॉन्ट्रीब्यूट करणार. तर ती माझ्यासाठी खूप प्रेडिक्टेबल होती, कारण एकदा दोनदा ती माझ्या समोर आली आणि भांडणामध्ये तिने मला ज्या प्रकारे टार्गेट केले, वर्ड्स यूज केले, तर मला माहीत होतं ती माझ्याबद्दल हेच बोलणार आहे. हे हे खूप प्रेडिक्टेबल होतं. पण मी तिला तसा रिस्पॉन्स द्यायची नाही, कारण कारण माझ्या शब्दांवर कंट्रोल होता आणि इमोशनली आय थिंक ती अफेक्ट होत होती, कारण तिला माहीत नव्हतं की माझ्याबरोबर डील कसं करायचं आहे. तर हा तन्वीचं मी हे सांगू शकते. बरं, सोनाली, तुझं आणि राधाचं इक्वेशन आतमध्ये कसं होतं? कारण राधा बाहेर आल्यानंतर तिने सांगितलं होतं की म्हणजे सोनालीला पहिलं तर बाहेर पडायला पाहिजे, असं तिचं स्टेटमेंट होतं. काय सांगशील याच्यावरती? आय थिंक राधा मला एवढी लक्षात नाही आहे, कारण ती माझ्या बेडच्या पण बाजूला असायची. पण माझं आणि तिचं एवढं बोलणं झालंच नाही. आणि आय थिंक सुरुवातीला जेव्हा आपण कोणाला भेटतो, एक वाईब असते एक एक जणांची. मला वाटते की मला तर राधाबरोबर काही प्रॉब्लेम नव्हता, पण तिला आय थिंक माझ्याबरोबर प्रॉब्लेम होता, कारण मी तिला नॉमिनेट केलेलं आणि प्रश्न हे होता की कोण जास्त दिसत नाही आहे शोमध्ये. तर आय थिंक मला वाटतं तिला तो राग होता माझ्यासाठी. तर आय थिंक आता ती खुश असेल की मी आता बाहेर आहे आणि मी पण खुश आहे की ती बाहेर आहे. खुश. बरं, दोन टोळ्या म्हणजे दोन हा ग्रुप पण आहेत. फरक हे आहे की ती खूप दुखी आहे बाहेर पडून आणि मी एवढी दुखी नाहीये बाहेर पडून. बरं, घरामध्ये दोन ग्रुप आहेत. एकाचा लिडरशिप राकेश आहे आणि दुसरीकडे विशाल आहे. सो काय वाटतं याच्यामधला स्ट्रॉंग कोण वाटतंय तुला बऱ्यापैकी, म्हणजे जे ग्रुप पुढे घेऊन जाऊ शकतात? आय थिंक मला दोघेही आय थिंक एक पुराणी रायव्हलरी घेऊन आलाय हिंदीपासनं. हिंदी बिग बॉसमध्ये मला वाटतं ते एकत्र होते. तर मला माहित नाही ते लोक किती म्हणजे कितपर्यंत ते लोक किती आठवडे सर्व्हाइव्ह केलेलं दोघांनी. पण दोघांची आय थिंक पुराणी रायव्हलरी आहे आणि तेच त्या लोकांनी कॅरी फॉरवर्ड केलंय बिग बॉस मराठीमध्ये पण. तर आय आय थिंक विशाल थोडा इंटरेस्टिंग आहे, थोडा अँटी हिरो टाईप आहे आणि तो काय काय गोष्टी करत पण आहे आणि तो राकेशला नोटीस पण करत आहे. आणि तो हेच बोलतो की तो बिग बॉसचा जमाई आहे, दामाद आहे. तर बिग बॉस कारण त्याला काही बोलत नाही, तो झोपा काढतो, तो तो टास्क खेळत नाही, तो म्हणजे काय ना काय करतो, बिग बॉस त्याला काहीच बोलत नाही. तर आय थिंक मला विशाल थोडा राकेशपेक्षा इंटरेस्टिंग वाटतो, कारण तो काहीतरी करत आहे, काहीतरी मुद्दे शोधत आहे आणि बोलतो तो. बरं, अनुश्री आणि रुचिता यांच्या मैत्रीबद्दल तू काय सांगशील? कारण बऱ्यापैकी तू राहिलेस तिकडे. आय थिंक दोघींची मैत्रीण एकदम कन्व्हिनियंट आहे. अनुश्री बोलते मी यांच्याबरोबर राहते, पण मी माझा स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळत आहे, जे ती करत करत पण आहे. आय थिंक मला तिचा गेम पण आवडतो, ते इंटरेस्टिंग वेनी खेळते आणि मी तिला इनफॅक्ट घराच्या आतमध्ये सपोर्ट पण करत होती. मी तिला बोलत होती अरे तू काहीतरी करत आहे, ॲटलिस्ट त्यांना काहीतरी मुद्दे भेटत आहे बोलण्यासाठी. जर तू काहीच केलं नसतं तर सगळे झोपले असते आणि फक्त त्या लोकांनी खाल्लं असतं. तर त्यांचं तेच तिथे हम साथ साथ टाईपचं ग्रुप आहे. आणि त्यांचा प्रॉब्लेम हे आहे की त्यांचा एवढा मोठा ग्रुप असून सुद्धा ते एकमेकांना सपोर्ट करत नाही.
तर आय थिंक रुचिता आणि अनुश्री दोघी चांगला गेम खेळत आहे. रुचिता काफी टॅलेंटेड आहे आणि अनुश्री नो मेंटली आणि ती थोडी इंटरेस्टिंग वेनी खेळत आहे. तर दोघीही चांगले आहे. बरं सोनाली, आपण घरी राहिल्यावरती प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला कळायला लागतो. सो मी काही नावं घेईल, त्यांचा स्वभाव कसा आहे तुला काही शब्दात सांगायचं आहे. सो पहिला विशाल. विशाल थोडासा चालाक लोंबडी बनलाय. ओंकार. ओमकार अजून फिगर आउट करत आहे की गेम कसा खेळायचा आणि त्याचा मला वाटतं हा पहिला एक्सपिरियन्स आहे स्टेजवर. सर तो पण शिकत आहे. आय एम शुअर तो पण चांगलं करेल. दिव्या. दिव्या दिव्या आय थिंक सरळ शो मधनं बाहेर पडून ती आय थिंक ती तिची एक पार्टी फॉर्म करणार आहे. म्हणजे तिचा चांगला प्रचार करणार आहे बाहेर आणि आणि ती इंटरेस्टिंग आहे ती बनेन पण आणि तिला खूप नॉलेज आहे. ती खूप वाचते आणि तिला ऑल द बेस्ट. दीपाली ताई. दीपाली सय्यद खूप चांगले आहे आणि ती खूप सुंदर साड्या घालते. ती स्वतः पण खूप सुंदर आहे. खूप टॅलेंटेड आहे. डान्स करते आणि त्यांचा नेचर इमोशनल पण आहे पण ॲट द सेम टाइम ती गेम पण खेळत आहे. तर इंटरेस्टिंग. सागर कारंडे. सागर कारंडे पण चांगला गेम खेळत आहे. ते लोक म्हणजे सागर इंटरेस्टिंग आहे, एंटरटेनिंग आहे. त्यांचा आवाज एकदम खणखणीत आहे. हर मुद्द्यावर बोलतात आणि जिथे त्यांचं पण राईट अँड रॉंग आहे. पण त्यांचं एकच आहे की ते हर मुद्द्यात बोलतात. त्यांचं एकच तो प्रॉब्लेम आहे. ते लोक जर राईट मुद्दा शोधे ना तर सागर कारंडे खूप चांगलं आहे. चांगला गेम खेळत आहे. प्राजक्ता. प्राजक्ता खूप चांगल्या रीतीने बोलते. ती तिचे मुद्दे खूप छान रीतीने पुढे करते. खूप छान गाते पण आणि आय एम शुअर प्राजक्ता थोडीशी फॅमिली ओरिएंटेड आहे. तर ती हम साथ साथ टाईपचा गेम खेळत आहे. ओके. सचिन कुमावत. सचिन कुमावत त्यांचा पण पहिला एक्सपिरियन्स आहे त्यांच्या घराबाहेर. तर ते पण गेम फिगर आउट करत आहे. त्यांना पण खूप गोष्टी कळत नाही आहे. त्यांना विजिबिलिटी कळत नाही आहे. त्यांना कुठे बसायचं आहे, कोणाला काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे. म्हणजे ते पण फिगर आउट करत आहे गेम. पण आय एम शुअर ते पण फिगर आउट करतीलच. त्यांना आहे लोक तिथे हेल्प करायला. बरं, करणबद्दल काय सांगशील? कारण चावी लपवण्याचा पहिलाच टास्क आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण ते गेम दिसलेला आहे. अच्छा. करण तर मी हेच सांगेन की मी करणला नेहमी सांगायची की तो अख्खा शो आणि लोकांना ॲनलाइज करतो. मग त्यांना डिकोड करतो. मग एक एक गोष्टी तू ॲनलाइज करून डिकोड करून त्याचं रिझल्ट सांगतो. तर तो तसा आहे. म्हणजे एकदम तो मेंटली आणि एकदम चांगल्या रीतीने तो ट्राय करत आहे की कसा गेम खेळायचा. तर तो पण इंटरेस्टिंग आहे. बरं सोनाली, एवढे दिवस बिग बॉसच्या घरात राहिलेस, काय सगळ्यात जास्त मिस करणार आहेस? मी बिग बॉसच्या घरात आय थिंक सुरुवातीला जे गाणं वाजते ते मिस करेन. कारण ते बेस्ट ते लोक गाडी तिथे प्ले करत होते आणि लोक तर खूप चांगली आहे. म्हणजे कंटेस्टंट्स खूप सगळे चांगले आहे. मला खूप मराठी शिकायला भेटले, नवीन नवीन शब्द. तर एक ते मराठी कसं बोलायचं फ्लोमध्ये, नवीन शब्द आणि वेगळे वेगळे लोक, त्यांचा वेगळा वेगळा टॅलेंट. तर मी ते मिस करेन. थँक्यू सो मच सोनाली, आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? नमस्कार, मी सोनाली राऊत आणि मी प्रेक्षकांना माझे खूप खूप धन्यवाद की मला मराठी बिग बॉस 6 मध्ये सपोर्ट केलं, खूप प्रेम दिलं आणि मला असंच प्रेम देत राहा आणि